आज मी बनवणार आहे पावभाजी, जी माझी खूप फेवरेट आहे. त्यासाठी मी हिरवा वाटाणा, शिमला मिरची, बटाटा आणि फ्लावर घेतलंय. ही सगळ्या भाज्या आपण नीट साफ करून घेणार आहे. आणि सगळ्या भाज्या मी कुकरला लावलेत. कुकरमध्ये भाज्या आणि मीठ घालून कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत ठेवायचे आहे. पुढे मी घेणार आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण मिरची पेस्ट आणि लाल तिखट, पावभाजी मसाला आणि हळद. एका पॅन मध्ये मी बटर घेतले. त्याऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता. त्यात जिरं, कांदा चांगलं गुलाबी होईपर्यंत परतवून घेतलंय. मग त्यात आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेतली आणि टोमॅटो प्युरी. मग त्याच्यावर ढाकण ठेवून चांगलं शिजवून घेतले. तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे. टोमॅटो कांदा चांगला शिजून झाला की आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या त्या स्मॅश करून त्याच्यात घालायच्या. मग त्यात भाज्यांना वापरलेलं जे पाणी होतं ते वापरायचे, जेणेकरून आपण भाजी जशी हवी तशी ऍडजस्ट करून घेऊ शकतो. आणि मग ढाकून ठेवून 5 मिनिटं शिजवून घेते. मग त्याच्यावर कोथिंबीर टाकून आपली डिश रेडी आहे. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मुंबईची मराठी मुलगी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.